नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे पेन्शन धारकांसाठी खुश खबर. 5 ऑगस्ट रोजी दिल्लीत घडणार नवा इतिहास. पेन्शन धारकांना मिळणार हक्काची पेन्शन रक्कम. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये आपले स्वागत. पेन्शन धारकांसाठी आताची सर्वात मोठी खुश खबर. 5 ऑगस्ट 2026 रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे नवा इतिहास घडणार आहे. पेन्शन धारकांसाठी आताची मोठी खुश खबर आहे. खुशखबर संदर्भात 5 ऑगस्टला घडणार नवा इतिहास. दिल्लीत काय नवा इतिहास घडणार आहे? हक्काचे पेन्शन मिळणार आहे काय? मिळत असेल तर ते केव्हा मिळणार आहेत? उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर करूया शेवटपर्यंत स्पष्टीकरण. चला करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण. पेन्शन धारकांसाठी आताची सर्वात मोठी खुश खबर. 5 ऑगस्ट 2026 रोजी दिल्लीत जंतर मंतर येथे नवा इतिहास घडणार आहे. 800 ते 900 रुपयात घर कसं चालवायचं, या प्रश्नासाठी देशभरातील EPS 95 पेन्शनधारक दिल्लीत एकत्र येत आहेत. 5 ऑगस्टला काय होणार? EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी घोषणा केली. 5 ऑगस्ट 2026 बुधवारी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे देशव्यापी महाआंदोलन होणार. हजारो पेन्शनधारक देशातून दिल्लीत दाखल होणार आहेत. कारण एकच आहे की सन्मानाची पेन्शन मिळत नाही आणि केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या कोटा निधी जमा आहे. तरी 20 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊनही सुद्धा 20+ सेवा होऊनही सुद्धा कर्मचाऱ्यांना 800 ते 1000 रुपये पेन्शन मिळते. पुण्याचे कमांडर नेते ॲडव्होकेट बाळासाहेब वानखेडे म्हणाले की ही 21व्या शतकातील लाजिरवाणी गोष्ट आहे. काय आहेत मुख्य मागण्या? 1. किमान पेन्शन 5000 रुपये किंवा त्याहून अधिक हवी. मागणी क्रमांक 2. महागाई भत्ता जोडला जावा. 3. हक्काची पेन्शन त्वरित द्यावी. पुणे पेन्शनधारक संघटनांनी आंदोलनाची दिशा ठरवत आहेत. हे आंदोलन पूर्णपणे शांततेने होणार आहे. सर्व EPS 95 पेन्शनधारकांना 5 ऑगस्टला जंतर मंतर या मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सरकारला निवेदन देऊन वाढीव पेन्शनची मागणी पूर्ण करणार. या संदर्भामध्ये निष्कर्ष एकंदरीत 5 ऑगस्टला दिल्लीत नवा इतिहास घडणार. जर सरकारने ऐकले नाही तर आंदोलन आणखी वाढेल आणि पेन्शनधारक आता गप्प बसणार नाही तर आंदोलन तीव्र करतील. समारोप. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महागाईच्या काळात 800 ते 1000 रुपयात पुरेशी पेन्शन आहे काय? किमान 5000 किंवा त्यापेक्षा जास्त मिळाली पाहिजे का? याबाबत नक्की कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया आपल्या व्यक्त करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी, पेन्शन अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि नवे अपडेट मिळवा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.